नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 24 एप्रिल 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज आपण बघू शकतो की आज गॅप अप ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये जी सगळ्यात वरची लेवल दिलेली होती म्हणजे 48,300, तर तिथे आज आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं. एक्झॅक्टली जसं काल आपल्याला गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर सेलिंग आलं, त्याच पद्धतीनं आज सुद्धा आपल्याला काय झालं, गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर सेलिंग आलं. आणि इथे पण लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपल्याला सेलिंग येतं त्यावेळेला आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियामध्ये आपल्याला सपोर्ट घेतला जातो. कधी कधी काय होतं, जसं इथे झालं, वरच्यावर सपोर्ट घेतला, कधी कधी काय होतं, इथे खाली येऊन सपोर्ट घेतला जातो, कधी कधी अगदी ह्या शेवटी येऊन टेकून मग सपोर्ट घेतला जातो. आज आपल्याला इथे खाली येऊन इथून सपोर्ट घेऊन वर जाताना बघायला मिळालं. तर अगदी कालच्याच सारखी कॉपी होती, मात्र आपल्याला ओपनिंग कालच्या सारखं झालं. ओपनिंग नंतरची मूवमेंट सुरुवातीची कालच्या सारखी झाली. मात्र काल काय झालं होतं, गॅप अप ओपन झाल्यानंतर सेलिंग आलं आणि सेलिंग आल्यानंतर मग रिकव्हरी सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. आज मात्र आपल्याला रिकव्हरी बघायला मिळालेली नाही. त्यामुळे मागचे 2 दिवस जरी गॅप अप ओपन झालं असलं तरी उद्या गॅप अप ओपन होण्याची शक्यता थोडी कमी दिसते. गॅप अप जर ओपन झालं, आता मार्केटमध्ये व्हायला काही होऊ शकतं, पण जर ओपन झालं तर मात्र मग ह्या आज जसं झालं किंवा काल जसं झालं त्या पद्धतीनं न होता उद्या आपल्याला वेगळी मुवमेंट बघायला मिळेल. आता ह्या 2 दिवशी आपल्याला गॅप अप ओपन का झालं होतं, कारण त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला क्लोजिंग हायर पॉइंटला झालं होतं. इथे सुद्धा बघितलं तर काय झालं, एकदा खाली गेलं पण त्यानंतर वर येऊन आपण क्लोजिंग हायर पॉइंटला दिलं होतं. दोन्ही दिवस ज्या ज्या वेळेला आपल्याला क्लोजिंग हायर पॉइंटला असतं तेव्हा गॅप अप ओपन होण्याची शक्यता जास्त असते. तर आज काय झालंय बघा, आज वर ओपन झालं आणि आपण क्लोजिंग येऊन खालच्या पॉइंटला दिलंय. अशा वेळेला गॅप अप ओपन होण्याची शक्यता कमी होते. होणारच नाही उद्या गॅप अप ओपन असं माझं म्हणणं नाहीये, पण मी ही एक शक्यता सांगतोय, कारण मार्केट हा पूर्ण शक्यतेचा खेळ आहे, प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. तर त्याच्यामुळे इथे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तर एकदा ओपन झालं, सेलिंग झालं, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये तुम्ही कॉल बाय केलात, तुम्ही पुट बाय केलात, तुम्ही कॉल सेल केलात, तुम्ही पुट सेल केलात. आता अर्थात सेल केलं तर तुम्हाला थोडासा फायदा होऊ शकतो कारण साईडवेज झालेलं होतं. पण अदरवाईज जर तुम्ही कॉल किंवा पुट त्यानंतर जर बाय करायला गेलात तर तुम्हाला दिवसभरामध्ये फार मोठं, अगदी तुम्हाला बॉटमला बाय करता आलं असेल आणि टॉपला सेल करता आलं असेल किंवा टॉपला सेल करून बॉटमला बाय करता आलं असेल तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं. आणि हे असं इतकं एक्झॅक्ट जमणं जवळजवळ अशक्य असतं. तर त्याच्यामुळे आज दिवसभरामध्ये अतिशय साईडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. तर हे झालं आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली. उद्या आता बँक निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे आपण बँक निफ्टीचा चार्ट थोडासा जास्त डिटेलमध्ये बघणार आहे. तर उद्या साठी आपल्याला काय करायचं थोडंसं विश्लेषण करूया. मी काय करतो, डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करतोय. आता ज्या वेळेला तुम्ही इथे बघताय त्यावेळेला तुम्हाला मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून डेली टाइम फ्रेम व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करतोय. इथे जर आपण फिब रिट्रेसमेंट लेवल लावायची ठरवली, हा हाय बनलेला होता, त्यानंतर इथे आल्यावर हा लो बनला आणि त्याच्यानंतर आपल्याला हा बाउन्स येतोय. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की ओपनिंग जे होतंय हे 61.8% वर होतंय. दोन्ही दिवस 61.8% वर झालं आणि आपण खाली येतोय. खाली येताना 50% ची जी लेवल आहे ही आपल्याला सपोर्ट म्हणून काम करते. अर्थात हे काल जास्त बघायला मिळालं, आज आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. पण दोन्ही दिवस आपल्याला काय लक्षात आलं, 50% आणि 61.8 ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला मार्केट जास्त ट्रेड करताना दिसतंय. मग आता एकदा ही गोष्ट कळली तर आपल्याला हे बघितलं पाहिजे की उद्या
आपल्याला आता 61.8% वर मार्केटमध्ये ब्रेकआउट येतोय का 61 पॉईंट किंवा 50%च्या खालच्या बाजूला आपल्याला ब्रेकआउट येतोय? ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला काय होऊ शकतं, मोठी मुवमेंट होऊ शकते. आता तुम्ही जर अगदी डिटेलमध्ये बघायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल की 48,110च्या आसपास 61.8% ची लेवल आहे, म्हणजे 48,100 असं समजूया आपण. आणि खाली जर बघितलं तर 47,818. त्यामुळे खालच्या बाजूला जर तुम्ही लेवल चेक करायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल 47,800. वरच्या बाजूला बघायला गेलात तर 48,100. ह्या 300 पॉईंट पैकी ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट आपल्याला होऊ शकते. ही गोष्ट आता लक्षात ठेवायची. एक्सपायरी आता उद्याच आहे, तर त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीनं हा सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे. तर आता हे झालं, मी डेली टाइम फ्रेम मध्ये मुद्दाम हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. याचं कारण काय आहे की आपल्याला व्यवस्थित त्याचा अंदाज यावा. जर 50%च्या खाली जात असेल तर मात्र काय होऊ शकतं, पुन्हा एकदा सेलिंग थोडंसं कंटिन्यू होऊ शकतं. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. तर हे झालं आज दिवसभरामध्ये मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या काय होऊ शकतं हे थोडक्यात बघितलं. आता आपण उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल मी इथे काढलेले आहेत, तुम्ही बघू शकता. वरच्या बाजूला आपण काय केलंय, एकदा सेलिंग झाल्यानंतर जो काही हाय बनला, आता हा हाय तात्पुरता होता, ओपनिंगला लगेचच खाली आलं, त्यामुळे ह्या हायला फारसं महत्व नाही आता. तर आपल्याला एकदा सेलिंग झाल्यानंतर जो हाय बनला तो हाय आपण इथे मार्क केलेला आहे. ही लेवल कोणती आहे? ही लेवल आहे 48,075 ची लेवल आहे. तर 48,075 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूला काय होतं, आपण लोएस्ट लो मार्क केलाय आजच्या दिवसातला. आपल्याला सगळ्यात लो कुठे बनला तर तो 47,900 ला बनला. तर आता खालच्या बाजूला 47,900, वरच्या बाजूला 48,075. आपल्याला जर बघितलं प्रॉपर पद्धतीनं तर हळूहळू मार्केट खाली येताना दिसतंय बघा. म्हणजे आपल्याला हाय काय वर लागत नव्हते फारसे, पण लो आपल्याला हळूहळू खाली लागताना दिसत होता. तर त्याच्यामुळे इथे त्याच्या खाली इथे त्याच्या खाली इथे अशा पद्धतीने हळूहळू लो खाली येत होता. तर त्याच्यामुळे उद्या जर समजा खाली येत असताना 47,900 हा लो जर तुटला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 47,800, 47,700, 47,600 अशा 3 लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. जर थोडंसं गॅपअप झालं, मागचे 2 दिवस झालं इतकं मोठं गॅपअप कदाचित उद्या नाही होणार, कारण आज तशी प्राइस ऍक्शन दिसत नाहीये. जर समजा झालं तर थोडं होऊ शकतं, ह्या लेवलच्या आतमध्ये होऊ शकतं. आणि असं झालं आणि समजा 48,000 ची जी लेवल आहे इथे ह्याच्या वर टिकत असेल तर मग थोडीशी आपल्याला पुन्हा एक आशा धरायला हरकत नाही की मार्केट आणखीन वर जाऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये किंमत आणखीन वर जाऊ शकते. 48,075च्या वर जर टिकत असेल तर मग काय होऊ शकतं, 48,175, 48,275 आणि 48,375 अशा वरच्या 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे ओपन झालं तर काय होऊ शकतं. गॅपअप ओपन झालं ज्याची शक्यता खूप कमी आहे. गॅपअप म्हणजे 48,075च्या वर ओपन होणं, ज्याची शक्यता खूप कमी आहे. पण जर झालं तर पुन्हा थोडंसं सेलिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मात्र एक बाउन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण जर उद्या गॅपअप झालं तर खाली यायला लागेल, तसं तसं शॉर्ट कव्हर करणाऱ्यांची संख्या वाढणार. कारण आज आपल्याला थोडासा बेअरिश इथे सेंटिमेंट तयार झालेला आहे. त्यामुळे उद्या जर खूप गॅपअप झालं तर जसं खाली येईल तसं तसं पटापट शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं आणि त्यामुळे पुन्हा आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते. हा, उद्या थोडंसं गॅपडाऊन होण्याची शक्यता पण आहे. जर गॅपडाऊन झालं आणि 47,900च्या खाली टिकत असेल तर मात्र थोडं एकदा बाउन्स येऊ शकतो या एरियामध्ये आणि इथे कुठेतरी रेजिस्टन्स घेऊन मग पुन्हा खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं. तर हे झालं मी तुम्हाला मुद्दाम इथे प्राइस ऍक्शन नुसार आणि आपल्या 3 टार्गेट थिअरीनुसार सर्व टार्गेट्स दाखवले आहेत. आता आपण काय करूया, आता आपण इथे ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार चेक करायचा प्रयत्न करूया. तर ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार जर आपण चेक करायला गेलो तर थोडंसं झूम आउट करतो आणखीन, म्हणजे तुम्हाला जास्त लेवल्स दिसू शकतील. तर इथे बघितलं तर लक्षात येईल की 48,000 लाच खूप कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजे मी थोडंसं काय करतो, हा चार्ट बाजूला सरकवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, इथे 48,000 ला बघितलं तर खूप मोठं कॉल रायटिंग आपल्याला झालेलं आहे, म्हणजे रेजिस्टन्स तयार झाला आहे आणि हा सगळ्यात मोठा रेजिस्टन्स आहे बघा. एवढ्या लेवलला कुठेही खालीपर्यंत काही नाही आहे. तर इथे आहे
48,500 ला रेझिस्टन्स आहे. हे आपल्याला गॅप अप ओपन होत असल्यामुळे इथे रेझिस्टन्स तयार झाला आहे. पण आपल्याला आत्ता जिथे आहोत त्याच्या जवळ म्हणजे हाच रेझिस्टन्स आहे. तर हा रेझिस्टन्स उद्या आता समजा जर गॅप अप ओपन झालं, मी शॉर्ट कव्हरिंग का म्हणतोय, तर उद्या गॅप अप ओपन झालं आणि एक 10 मिनिटं 48,000च्या वर टिकलं तर काय होणार, ज्यांनी ज्यांनी आज हे शॉर्ट म्हणजे इथे कॉल रायटिंग केलेलं आहे, म्हणजे कॉलच्या पोझिशन शॉर्ट सेल केलेले आहेत, त्या सगळ्यांना काय व्हायला लागेल, प्रॉफिट कमी व्हायला लागेल, लॉसेस व्हायला लागतील आणि ते शॉर्ट कव्हर करतील आणि त्याच्यामुळे वर जायला लागेल. जसं जसं वर जायला लागेल हे सर्व लोक जे आहेत ह्यांना सुद्धा शॉर्ट कव्हर करावे लागतील. त्यामुळे कदाचित असं होऊ शकतं, जर गॅप अप ओपन झालं आणि वरच टिकलं तर अगदी 48,500 ची लेवल सुद्धा आपल्याला थोड्या वेळासाठी अशी तुटलेली आणि मग खाली आलेलं आपल्याला बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. अर्थात हे कधी, जेव्हा 48,000च्या वरच ओपन होईल आणि वरच टिकेल. असं झालं एक 10-15 मिनिटं तर आपल्याला मग एक मोठी तेजीची आपण अपेक्षा करू शकतो. नाही झालं समजा तर आपल्याला काय दिसतंय, सपोर्ट सुद्धा 48,000लाच बघा सगळ्यात जास्त आहे. आता तुम्ही जर अशी एक व्हर्टिकल लाईन काढली तर तुमच्या लक्षात येईल की 48,000 इतकं तुम्हाला सपोर्ट आणि कुठेच नाही आहे. खाली गेलात तर 47,500 ला सपोर्ट आहे पण थोडासा कमी आहे. सगळ्यात जास्त 48,000 ला आहे. त्यामुळे 48,000 ही लेवल कशी आहे, मेक और ब्रेक आहे. वर जर जायला लागलं तर शॉर्ट कव्हरिंग होणार, खाली जर जायला लागलं तर लॉंग अनवाइंडिंग होणार. हे ज्यांनी ज्यांनी पुट राईट केलेत त्यांना सगळ्यांना लॉस व्हायला लागणार, त्यामुळे ते सोडणार, त्यामुळे आणखीन जोरात खाली जाऊ शकतं. त्यामुळे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एकदा दिशा कळली की एक मोठी मूव्हमेंट सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात आली असेल. तर आता आपण हे झालं ओपन इंटरेस्ट कसं आहे, चेंज इन ओपन इंटरेस्ट आज कशा पद्धतीनं बदलला ते मी तुम्हाला इथे दाखवतो. फार मोठा फरक तुम्हाला काही दिसत नाही आहे. एकच गोष्ट दिसते इथे पण 48,000ला थोडंसं कॉल रायटिंग आज सुद्धा जास्त झालंय. ओव्हरऑल तर जास्त आहेच, आज सुद्धा जास्त झालंय. मात्र सगळ्यात जास्त कॉल रायटिंग झालं बघा आजच्या दिवसाचा विचार केला तर दिसते 48,500 ला, कारण ओपनिंग हायर साईडला झालं होतं. त्यामुळे आज लोकांनी सेफ साईडला वरच्या बाजूला काय केलंय, कॉल रायटिंग केलेलं आहे, म्हणजे कॉल सेल केलेले आहेत. तर त्यामुळे वर जास्त दिसतंय आजच्या दिवसात. ओव्हरऑल बघितलं तर 48,000ला दिसतंय आणि आजच्या दिवसाचं चित्र बघितलं तर इथे दिसतंय. इथे पुट रायटिंग सुद्धा जास्त झालंय. त्यामुळे आपल्याला काय वाटतंय की मेक और ब्रेक लेवल आहे. उद्या ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, कन्फ्यूज आहे बघा. आपल्याला इथे बघितलं तर लक्षात येईल, वर जायला लागलं की सेलिंग येतं, खाली जायला लागलं की बाईंग येतं. अशा पद्धतीनं कन्फ्यूज मार्केट असल्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या पोझिशन तयार झालेल्या दिसत आहेत. अर्थात खाली काही लोकांनी जर बघितलं तर शॉर्ट कव्हरिंग केलेलं आपल्याला दिसतंय. आज गॅप अप ओपन होऊन वरच टिकल्यामुळे खालच्या काही लोकांनी आज शॉर्ट कव्हरिंग केलेलं आहे. तर हे झालं ओपन इंटरेस्ट अनालिसिस नुसार आपल्याला बँक निफ्टी काय सांगायचा प्रयत्न करतोय. बँक निफ्टीचा चार्ट आणि ओपन इंटरेस्ट प्रोफाईल आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते मी इथे तुम्हाला दाखवलं. आता आपण पुढे जाऊया. हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता मी तुम्हाला पुढे नेतो आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चं करूया. निफ्टी 50 मध्ये सुद्धा आज अजिबात आपल्याला मोठी मुवमेंट बघायला मिळाली नाही. तुम्ही बघू शकता की अगदी आपल्याला रेंज बाउंड मुवमेंटच झाली. म्हणजे एकदा ओपनिंग नंतर सेलिंग झालं, त्यानंतर जी एक रेंज तयार झालेली दिसते बघा, ह्या रेंजमध्येच आपल्याला पूर्ण दिवसभर मार्केट अडकलेलं दिसतंय. सहसा निफ्टी बँक निफ्टी असं रेंजमध्ये जास्त काय राहत नाही. आपल्याला काय होऊ शकतं, उद्या वरच्या दिशेनं जर ब्रेकआउट आला, वरची लेवल कोणती आहे 22,425 ची आहे, खालची लेवल कोणती आहे 22,350 ची आहे. जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर वरची टार्गेट येऊ शकतात. खालच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त दिसते, कारण क्लोजिंग खालच्या दिशेनं झालंय. आदले 2 दिवस वरच्या दिशेनं क्लोजिंग होत होतं म्हणून गॅप अप ओपन झालं. याच्या अलीकडच्या दिवशी सुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता. आता काय दिसतंय आपल्याला, फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपनिंगची शक्यता दिसते. अर्थात मार्केट सध्या तेजीच्या मूव मध्ये आहे. थोडंसं गॅप अप इथे सुद्धा ओपन होऊ शकतं आणि मग आपल्याला बघावं लागेल. तर खालची लेवल आहे 22,350, ह्याच्या खाली जर ब्रेकआउट आला तर मात्र काय होऊ शकतं, 22,300, 22,250, 22,200 अशा 3 लेवल खालच्या दिशेनं आपल्याला येताना
बघायला मिळू शकतात. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला, 22,425च्या वर टिकत असेल तर 22,475, 22,525, 22,575 अशी 3 टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्याचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे. तुम्ही काय करू शकता, ह्याच पद्धतीनं विश्लेषण करू शकता आणि हवं असेल तुमच्या रेफरन्ससाठी तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय. यानंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स आपला जो राहिलाय त्याचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट. तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट सुद्धा निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये मात्र आज सगळ्यांच्या विरुद्ध आपल्याला ओपनिंगला सेलिंग आलं आणि त्यानंतर आपण कंटिन्युअस वर जाताना बघायला मिळालं. त्यामुळे मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्सनं आपल्याला खूप चांगली तेजी दाखवलेली आहे. तर उद्या त्याच्यामध्ये काय होऊ शकतं त्यासाठी मी सर्व इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवलेले आहेत. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही आपल्याला डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे. झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढले ते दाखवायला सुरुवात करतो. आज सगळ्यात पहिला आपल्याला स्टॉक बघायचा आहे तो म्हणजे सन फार्मा. सन फार्मा आज आपल्याला मार्केटमध्ये जर तुम्ही न्यूज ऐकत असाल तर सन फार्माच्या बाबतीत काय झालं, US FDA म्हणजे जसं भारतामध्ये औषधं रेग्युलेट करण्यासाठी FDA असते तसं अमेरिकेमध्ये सुद्धा जी औषधं दिली जातात डॉक्टरांकडून किंवा पेशंटकडनं जी घेतली जातात तर त्याला रेग्युलेट करण्यासाठी FDA असतं, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतं. तर त्यांच्याकडनं सन फार्माचा एका प्लॅनच्या बाबतीमध्ये थोडासा आपल्याला निगेटिव्ह असा रिपोर्ट आलेला आहे. तर त्याच्यामुळे आज सन फार्मामध्ये खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. झालंय काय बघा, की आधीच सन फार्मामध्ये सेलिंग कंटिन्यू होत होतं. पण मागचे एक 4-5 दिवस तुम्ही जर बघितलं तर कन्सॉलिडेट करून आपल्याला वर जायचा सन फार्माचा प्रयत्न होता. आज ओपनिंग सुद्धा गॅप अप झाली. मात्र ओपनिंग नंतर लगेचच सेलिंग कंटिन्यू झालं आणि तुम्ही बघू शकता मागच्या 4-5 दिवसांचे हाय आणि लो आज आपण दोन्ही तोडले. तर त्याच्यामुळे काय होईल, उद्या फॉलोअपसाठी उद्या खूप मोठी कॅन्डल बनेल असं नाही, पण एक फॉलोअप येऊ शकतं आणि त्यानंतर परवाच्या दिवशी आपल्याला एक मोठी सेलिंग आणखीन कंटिन्यू होताना सुद्धा बघायला मिळू शकतं. तर एक मोठं सेलिंग झालं, इथे बघा एक मोठं सेलिंग झालं, थोडंसं इथे कॉन्सॉलिडेट होऊ शकतं आणि मग आपल्याला पुन्हा एक सेलिंग बघायला मिळू शकतं. पण आता न्यूज असल्यामुळे कदाचित काय होईल, आणखीन सुद्धा थोडं सेलिंग आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. स्टॉकचं नाव आहे सन फार्मास्युटिकल्स. तर पुढे जाऊया. पुढचं आता आपल्याला तिन्ही स्टॉक बघायचे आहेत. हे पेट्रोलियम संबंधित स्टॉक आहेत. पहिला स्टॉक आहे हिंदुस्तान पेट्रोलियम. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये आपण बघू शकता की सेलिंग कंटिन्यू होत होतं. थोडंसं आता कॉन्सॉलिडेशन व्हायला लागलं होतं आणि हळूहळू किमती वर चालल्या होत्या. अशा वेळेला आपल्याला काय झालं, ही जी लेवल होती या लेवलचा आपल्याला ही लेवल कोणती होती, 487 ची होती. त्याचा ब्रेकआउट मिळत नव्हता. काल आपण अखेर ब्रेकआउट दिला, पण शूटिंग स्टार कॅन्डल बनवली. आज आपण एक कंप्लीट रेड कॅन्डल बनवली आहे. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आजचा लो जर तुटला तर येणाऱ्या काळामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपनीचा शेअरमध्ये आपल्याला आजचा लो तुटला तर आणखीन खाली जात असताना आपण अगदी 456 पर्यंत सुद्धा येऊ शकतो असं चित्र आपल्याला दिसतंय. स्टॉकचं नाव शेवटी पुन्हा एकदा सांगतो, हिंदुस्तान पेट्रोलियम लिमिटेड. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे भारत पेट्रोलियम. सेम कंडिशन सगळं तसंच आहे, त्यामुळे ह्याचं मी जास्त काही सांगत नाही. इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न सुद्धा दिसेल. म्हणजे ही जी रेड आहे त्यानं हाय आणि लो दोन्ही मोडलेले आहेत ग्रीन कॅन्डलचे आणि त्यामुळे आजचा लो जर तुटला येणाऱ्या काळामध्ये तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपल्याला हे टार्गेट जे आहे अगदी 557 रुपयापर्यंत तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो. तर त्यानंतर पुढचा स्टॉक आहे सेम आयओसी. तिन्ही कंपन्या आपण घेतलेल्या आहेत. हिंदुस्तान पेट्रोलियम घेतलं, बीपीसीएल घेतलं, आयओसी घेतलं. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये आपल्याला काय दिसतंय, सेम दिसतंय. इथे सुद्धा आपल्याला बेरिश एनगल्फिंग बनलेला दिसतोय. मागच्या बरेच दिवसापासून आपल्याला इथे एक रेंज बनत होती, त्याच्या वर जात नव्हतं. आज आपल्याला खाली जाताना दिसतंय, त्यामुळे कंटिन्यू झालं तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. तर हे झाले 4 स्टॉक, जे स्टॉक मी तुम्हाला
विश्लेषणासाठी, उद्याच्या विश्लेषणासाठी म्हणून दिले होते. आता मी आणखीन एक स्टॉक देणार आहे. हा स्टॉक माझ्या दृष्टीनं गुंतवणुकीला आता अतिशय योग्य झालेला आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं तर मागच्या अनेक वर्षांचं ब्रेकआउट म्हणजे मी मागे जाऊन तुम्हाला दाखवू शकतो की साधारण 2018च्या आसपास 2017 2018 म्हणजे हे 17 मधलेच आहेत दोन्ही टॉप. म्हणजे सप्टेंबरमध्ये साधारण नोव्हेंबरमध्ये 2017 नंतर म्हणजे आता जवळजवळ 6 वर्षानंतर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पुन्हा एकदा ब्रेकआउट मिळते आणि म्हणजे इतके वर्षांनी ब्रेकआउट मिळते. अशा वेळेला हा जो स्टॉक आहे आदित्य बिर्ला कॅपिटल हा अतिशय चांगला ॲसेट मॅनेजमेंट कंपनी आहे आणि चांगला स्टॉक आहे. पण मागचे अनेक दिवस त्याच्यामध्ये आपल्याला सेलिंग होताना बघायला मिळत होतं. आता ह्याच्यामध्ये ब्रेकआउट आलाय. ह्या स्टॉकमध्ये मी स्वतः आता अर्थात मी तुम्हाला विश्लेषण सांगतोय तर मी स्वतः सुद्धा आता ह्या ब्रेकआउट नंतर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केलेली आहे. तर ह्याच्यात होणार काय? थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं, परत थोडंसं खाली येऊ शकतं. ह्या प्रत्येक फेजमध्ये मी थोडी इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये करणार. कारण ह्याच्यामध्ये एक साधी गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, हा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अर्थात हे माझं ॲनालिसिस आहे, कदाचित 100% चुकू शकतं. ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्या. तर आपल्याला जर बघितलं तर आता इथे 213च्या आसपास हे होतं आणि हा जो लो बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हा लो आहे साधारण 155च्या आसपास. म्हणजे हे 45 आणि वरचे जर 15 पकडले तर जवळजवळ 60 रुपये ह्याच्यामध्ये अंतर आहे. तर एवढंच अंतर कमीत कमी इथून वर जाऊ शकतं. त्यामुळे हा स्टॉक आणखीन काही दिवसांनी म्हणजे काही महिन्यांनी असं म्हणूया आपण किंवा काही वर्षांनी आपल्याला जो आत्ता 213ला दिसतोय हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसांनी आपल्याला 280 290च्या आसपास बघायला मिळू शकतो. 70-80 म्हणजे 30-40% मुवमेंट आपल्याला या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकते. अर्थात ही काही एका दिवसात येणारी गोष्ट नाही आहे. मी मुद्दाम हा ॲडिशनल घेतला कारण बऱ्याच दिवसांनी आपल्याला असा चांगला ब्रेकआउट दिसतोय. आता हा ब्रेकआउट आला म्हणजे लगेचच हा अगदी 4 दिवसात आपल्याला सगळं टार्गेट देणार नाहीये. हा इथे थोडंसं साईडवेज होणार, थोडा खाली येणार, असं करत 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 मग एकदम कधीतरी जाणार. तुम्हाला मला सगळ्यांना कंटाळा आला की मग सुद्धा जाऊ शकतो. बऱ्याच स्टॉकमध्ये असं होतं. पण काही काही स्टॉक असतात ते डायरेक्ट सुद्धा जातात. तर त्याच्यामुळे मी थोडी गुंतवणूक ह्या स्टॉकमध्ये करणार आहे. अर्थात माझी रिस्क वेगळी आहे, तुमची रिस्क वेगळी आहे. त्यामुळे मी काही तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीये. माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतोय. तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन त्याच्यामध्ये ॲड करू शकता. तर हे झालं आजचं विश्लेषण. या विश्लेषणामध्ये मी इंडेक्स बरोबरच स्टॉकचं ॲनालिसिस तुम्हाला करून दाखवलं. हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडला की लगेच लाईक करा आणि कसा वाटला ह्याच्याविषयी एखादी चांगली कमेंट अवश्य करा. तसंच हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओ विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.